नमस्कार तुम्हा सगळ्यांना. आणि हो, हा माझा पहिलाच पॉडकास्ट. आधीच सांगून दिलेलं बरं. वर्ड स्पीक्स पॉडकास्ट बाय स्वीटी या मराठी पॉडकास्टवर तुम्हा सर्वांचं मी स्वागत करते आणि आजच्या विषयाला सुरुवात करते. प्रत्येकालाच आयुष्यात काहीतरी हटके करायचं असतं, अर्थात मलाही करायचं आहे, आणि मग त्यात आपल्याला यशस्वी व्हायचं असतं. पण अनेकदा वेगळाच अनुभव येतो ना. आपल्याला अपयशाला सामोरे जावं लागतं, पण आपण आपल्या यशातून अनेक गोष्टी शिकतो. अपयश आल्यावर पुन्हा उभे राहून यशाकडे पोहोचायला वेळ लागतो, पण म्हणून निराश होऊन चालणार नाही. आपल्याला आशावादी राहायलाच हवं. मोठी यशस्वी माणसं याच तत्वाने तर यशाला गवसणी घालतात आणि एका गोष्टीत अडकून राहण्यापेक्षा पुढचा प्रवास करतात. तर असंच काही मी स्वतःला आत्तापर्यंतच्या प्रवासात मोटिवेट करत आली. मोटिवेशन हे शाश्वत नसतं, पण मोटिवेशन असावं आणि ते स्वतःच्या अनुभवावरून असेल किंवा स्वतःसाठी काही तत्व किंवा नियम ठरवले तर दुसऱ्यांच्या मोटिवेशनपेक्षा मला वाटतं त्याचा आपल्यावर जास्त आणि चांगला इम्पॅक्ट होतो आणि एक कायमच ऊर्जा मिळत जाते. असंच काही माझ्या सेल्फ मोटिवेशनबद्दल तुम्हाला शेअर करणार आहे. सो नथिंग इज परमनंट, जस्ट फोकस ऑन युअर जर्नी. हे वाक्य तुम्ही तुमचं आयुष्य म्हणून बघितलं ना, तर मला वाटतं आयुष्य किंवा आयुष्यातला प्रत्येक एक टप्पा पार करणं फार अवघड नाही होणार. म्हणजे बघा ना, लहानपणी कुणाला वाटतं की मला मोठं झाल्यावर टीचर व्हायचं आहे, डॉक्टर व्हायचं आहे, पण मोठं झाल्यानंतर आपली आवड स्वप्न बदलतातच ना. मग आपण हा विचार करतो का की नाही, मला लहानपणी हे बनायचं होतं, मग आता कसं मला हे करू वाटतंय. आपण जसं मोठं होतो तशी आपली आवड ही बदलते. मग आपण तिथून प्रवास करणंच थांबवतो का. आवड आणि प्रवास या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. आपण बसमधून जात असताना छान निसर्गमय क्लायमेट दिसतं, आपण डोकावून बघतो, आपण वाव किती छान आहे हे वाक्य म्हणेपर्यंत ते मागेही निघून जातं, पण आपला प्रवास तो चालूच राहणार आहे. अगदी असंच आहे आपल्या आयुष्याचंही. आपण खूप डेडिकेशनने काम करत असतो तेव्हा तुमचं तोंड भरून कौतुक केलं जातं, कारण कुठेतरी तिथे त्यांचाही फायदा होत असतो. पण त्याच पिरियडला तुम्ही थांबता, इन द सेन्स एखाद्या स्पेसिफिक ऑर्गनायझेशनमधून थांबता. त्याच पिरियडला तुम्हाला वाईटही ठरवलं जातं, कारण हे कौतुक मुळात तुमच्या स्किल्स, एफर्ट्स, डेडिकेशनचं नसतंच, तर तुम्ही त्यांच्यासाठी केलेल्या कामांसाठी असतं. म्हणून एक गोष्ट आणि एक शब्द कायम लक्षात ठेवायचा, तो म्हणजे मृगजळ. आपण जोपर्यंत काम करतोय तोपर्यंत आपण त्यांना दिसतोय आणि त्या पिरियडपर्यंतच आपण त्यांना चांगले आणि आवडतो. ज्या दिवशी काम थांबवलं जातं तेव्हा चित्र काही वेगळंच असतं. त्यामुळे कौतुक हे सगळं मृगजळ आहे. तुम्ही स्वतःला संधी देताय हे वाचलं, आणि हा खरं तर माझा अनुभव आहे आणि त्यातच खरी आपली ग्रोथ आहे. तुम्ही पर्टिक्युलर एकच गोष्ट करताय, त्यात स्वतःला अडकवताय, कारण रोज तेच रुटीन, तेच काम, या सगळ्यात कुणाचा तरी नक्की फायदा होतो, पण स्वतःची ग्रोथ ही नक्कीच तुमची. तरीही या रेट रेसमधून तुम्ही बाहेर पडू शकत नाही. तुम्ही जेवढं न्यू प्रोजेक्टवर काम करायला लागतात तेवढं तुम्हाला तुमच्यातलं पोटेन्शियल समजायला लागतं. नवनवीन गोष्टी आत्मसात करायला मिळतात. त्यामुळे आपण कायमच प्रवाही असायला हवं. त्यानंतर कॉम्पिटिशन. मागील 30 वर्षांपूर्वीची जनरेशन यामध्ये कॉम्पिटिशन नव्हती का? होती. पण आत्ताची आपली जनरेशन अशी आहे ना की आपल्यात कॉम्पिटिशन, कंपॅरिझनच खूप आहे. आपण ज्या क्षेत्रात आहे, मग आपल्यासोबतची मैत्रीण किंवा मित्र आज अमुक पोझिशनला आहे, मग मी अजून इथे कसा, मी अजून इथेच का. इथून जी निगेटिव्हिटी येते ना, असं नाही म्हणता येणार. खरं तर ती निगेटिव्हिटी आपणच आणतो. त्यामुळे आपण स्वतःवर बिलीव्ह असणं खूप महत्त्वाचं आहे. आपला स्वतःवर बिलीव्ह असणं आज इतकं महत्त्वाचं आहे ना, कारण आज तो तिथे आहे तर तो त्याचा मार्ग आहे, ते त्याचा आयुष्याचा भाग आहे. आज मी इथे आहे तर हा माझ्या आयुष्याचा भाग आहे. ही अंडरस्टँडिंग आज खूप महत्त्वाची आहे. कुणीतरी पुढे जाते याचा अर्थ ते मला पुढे टाकून जात नाही. कदाचित त्यांचा मार्गच तो असेल. माझ्या आयुष्याचा मार्ग, त्यांचा वेग, त्यांच्या आयुष्याचा भाग आहे. त्यानंतर आणखीन एक नवीन कन्सेप्ट आली आहे, ती म्हणजे ब्लेम करणं, जे की पूर्णतः चुकीचं आहे असंच मी म्हणेल. माझ्यासोबत वाईट झालं तर ते याच्यामुळे झालं, माझ्यासोबत असं घडलं मग ते त्याच्यामुळे झालं. ही जबाबदारी कुणावरही नाही आहे. जे झालं ते माझ्या नशिबी होतं, म्हणून झालं हे स्वीकारून स्वतःमध्ये आवश्यक बदल करून पुढे जाणं खूप महत्त्वाचं आहे. अनेकांसोबत जी रेस लावतो ना, तो मार्गच चुकीचा आहे.
आपली शर्यत ही स्वतःसोबत असायला हवी, कारण स्वप्न ध्येय जर आपली आहे तर रेस दुसऱ्यांसोबत का असावी? हळूहळू जाऊ ना पुढे, स्वतः आणि स्वतःसाठी. आज जी लोक धावत्या वेगात पुढे गेली ती कदाचित उद्या तिथपर्यंतच मर्यादित असतील, पण तुम्ही ज्या संत गतीत चाललाय ना तिथले बारकावे त्यांना अनुभवताच आलेले नाहीयेत. सो तुम्ही आज स्थिर जरी असलात तरी उद्या त्यांच्या पुढे असाल, त्यामुळे कॉम्पिटिशनच्या जगात स्वतःबद्दल इन्सिक्युरिटी नसावी तर बिलीव्ह असावा. त्यानंतर अपेक्षा करणारी माणसं ही चांगली आणि वाईटही असतात. त्यामुळे कुणाला आपल्याकडून काय अपेक्षित आहे यापेक्षा स्वतःचं सॅटिस्फॅक्शन होतं आहे का, कुणाच्या तरी अपेक्षा पूर्ण करण्याच्या दबावाखाली तुम्ही स्वतःला हरवून टाकता. त्यापेक्षा त्या अपेक्षांना नाही म्हणा, मनापासून नाही म्हणा. कधी कधी ते नाही म्हणणं खूप अवघड वाटतं, पण नाहीला नाही म्हणायला शिका आणि जे आवडलंय त्यालाच आपला 100% बेस्ट द्या. मग तीच लोक तुमचं कौतुक करायलाही येतात. आणि यात आणखीन एक महत्त्वाचं आहे की बऱ्याचदा आपण काहीतरी ठरवतो, एखादी गोष्ट किंवा एखाद्या प्रोजेक्टवर काम करतो, पण ठरवल्याप्रमाणे ते होत नाही आणि त्या गोष्टीसाठी आपण स्वतःही सॅटिस्फाय नसतो. तेव्हा आपल्याला ऐकवणारी, नावं ठेवणारी ही माणसं तीच असतात जी तुमचं कौतुक करायला येत असतं. त्यामुळे या माणसांचा रिस्पॉन्स हा कायम डायनॅमिक असणार आहे. त्यामुळे तुम्ही त्यांच्या रिस्पॉन्सेसला जे खूप जास्त महत्त्व देऊन स्वतः निराशा पत्करतात ना ते थांबवलं पाहिजे. कारण सगळे कौतुक करतात, पण सगळं चांगलं आणि मनासारखं होण्यासाठी कष्ट आपल्यालाच करावे लागतात. त्यामुळे लोकांच्या अपेक्षा डायनॅमिक असल्या तरी तुमचे कष्ट स्टॅटिक आहे. मी एक खूप छान वाक्य ऐकलेलं आहे की एखादा प्रोजेक्ट चांगला झाला काय आणि वाईट झाला काय, तुमची मेहनत ही सारखीच आहे, तुमचे प्रयत्न सारखेच आहे. त्यामुळे तो प्रोजेक्ट त्याचं नशीब घेऊन आलेला असतो. प्रत्येकजण त्याच्या कुवतीप्रमाणे मेहनत प्रयत्न घेतो. सो मनापासून केलं होतं, मनापासून सोडून द्या. हे ते वाक्य जे मी प्रत्येक वेळी निराश होण्यापेक्षा अधिक सकारात्मकतेने मूव्ह ऑन होत असते. कारण कौतुक करायला आणि पाठ थोपटायला सगळी येतात, पण अनसक्सेसफुल झाल्यावर कोणी येऊन सावरेल खरं तर हा मोहच नसावा. त्यामुळे आपणच स्वतःला आधार द्यायला शिकायला हवं. आयुष्याचा अर्थच आहे ना हा की अपेक्षा आणि मोह यांना हमी नाहीये, म्हणून स्वतःही कमी नाहीये हे आयुष्य. बऱ्याचदा काय होतं ना, कुणीतरी तुम्हाला तू हे कर, ते कर, यात असं आहे, हे केलं तर यात स्कोप आहे, ते आपल्याला ऐकायला फार चांगलं वाटतं. पण या उलट जर तुमच्या मनात आपल्या आतून एखादी गोष्ट किंवा भावना आली ना तर ती एखाद्या गोष्टीची ती सर्वोत्तम सुरुवात असते, कारण ती आतून आलेली आहे आणि आतून आलेली गोष्ट नक्कीच बदल घडून आणू शकते. त्यानंतर यश. आज आपण यश या शब्दाला ऐकत असतो, किंबहुना आठवतही असतो, मनात कायम तो असतो. आपल्या आजूबाजूला अनेक यशस्वी माणसं असतात, त्यांचं यश बघून जेवढं कौतुक वाटतं ना तेवढंच विचारांचं वादळही उठतं. कारण प्रत्येक यशस्वी माणूस अपयशाची पायरी चढत वर येत असतो, पण प्रत्येक एक पायरीवर वेदना आहे. त्यांचा वेदनादायी असा प्रवास आहे आणि असणारच. समुद्र गाठायचा असेल तर अनेक सूर पाण्यात मारावे लागतात आणि तेव्हा त्या तळाशी जायची अर्थात यशाची पातळी मिळवता येते. तेव्हा त्या समुद्रातल्या खारट पाण्याची चव सुखाची चव असते. पण या यशाचे शिखर गाठण्यासाठीचा संघर्ष खूप महत्त्वाचा आहे. मग हा संघर्ष कुणासाठी पळून जाण्याचं कारण आहे तर कुणासाठी तो यशाचा मार्ग आहे. आणि या संघर्षातून आपण आपलं अस्तित्व निर्माण केलं ना की आपल्या जगण्यात एक वेगळ्याच रूपात येईल. त्यानंतर पॉझिटिव्ह थिंकिंग. आजकाल हा शब्द फार प्रचलित आहे. आपण कधी कधी स्वतःला पुढचा प्रवास करण्यासाठी स्वतःलाच म्हणत असतो की बी पॉझिटिव्ह, पण ते म्हटल्यानंतर नक्कीच एक ऊर्जा येते, आपल्या कामाची सुरुवात होते, पण शेवटी मन येते. तुम्ही किती पॉझिटिव्ह राहा, नेहमी चांगला विचार करा, पण मन येते. मनात कधीतरी असंख्य विचारांचं वादळ सुरू होतं. सगळं ठरलेलं असलं तरी त्यावर शंका आल्यासारखं होतं. आपण जो मार्ग निवडला तो योग्य आहे ना, आपण सक्सेसफुल तर होऊ ना, जमेल का, असे कितीतरी निगेटिव्ह विचार मनात येत राहतात. आपणच स्वतःला कमी लेखतो, आपणच आपल्या आजूबाजूची परिस्थिती खराब करतो, आपणच आपल्या अपयशाने खचून जातो. लोक काय म्हणतील त्याआधी आपणच वेगळी परिस्थिती तयार करून घेतो. लोक काय म्हणतील हा विषय नंतरचा आणि लांबचा आहे. चांगलं झालं की ते लोक कौतुक करणारे, वाईट झालं तर वाईटच. त्यामुळे स्वतःला नेहमी मोटिवेट करत राहायचं
आणि परिस्थिती कशीही असली तरी स्वतःवरचा विश्वास नेहमीच भक्कम ठेवायचा आणि कायम लोक काय म्हणतील या विचाराने निगेटिव्ह होण्यापेक्षा डिअर माय सेल्फ स्टे स्ट्रॉंग म्हणत पॉझिटिव्ह राहायचं. तर हे सगळं होतं माझं मोटिवेशन, जे कधी मी ऐकलेलं आहे, जे कधी मी वाचलेलं आहे आणि वेचलेलं आहे. तर कसं वाटलं मला नक्की कमेंट्स लाईक देऊन प्रोत्साहन करा. धन्यवाद.